गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 18वी कथा जगद्गुरूंचे वैकुंठ गमन. शंख चक्र गदा पद्म पैल आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. दुरुनी येता दिसे दृष्टी धाके दोष पळती सृष्टी. तुका देखोनी एकला वैकुंठीहूनी हरी आला. आपण हा देह किती सांभाळायचा? या जन्मात आपण या देहाचे या इंद्रियांचे चोचले केले का? विठू माऊलीच्या कृपेनं तशी आपल्याला इच्छाच झाली नाही. परंपरागत भक्तीचा संस्कार होता, तोच निष्ठेनं चालवला. तुझ्या कृपेनं इथवर आलो. सद्गुरूंची कृपा झाली. तुझं सगुण साकार रूपात दर्शन झालं. आता हा देह कशासाठी जगवावा? आता पहिलं तर दिसतो आहे त्या तीरावर शंख चक्र गदा पद्म धारण केलेला माझा पुरुषोत्तम दिसतो आहे. तो मला प्रेमानं बोलावतो आहे. तसं पाहिलं तर माझ्या देहबुद्धीच्या विनाशाचा आनंद सोहळा मी माझ्या आत्मबोध दृष्टीनं कधीच पाहिला आहे. या सोहळ्यानंच माझा देह म्हणजे मी हा संकुचित भाव कधीच संपून गेला. यामुळंच एक व्यापकत्व मला प्राप्त झालं. आता या देहाचं कौतुक राहिलं नाही. जन्माचा आनंद आणि मरणाचं सुतक राहिलं नाही. भगवंतांनी त्यांच्या चरणी मला स्थान दिलं. त्यांच्या कृपेनं जे स्फुरलं तेच मी जगतात सर्वांना वाटलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. एकदेशी होतो अहंकारे अथिला त्याचा त्याग झाला सुकाळ हा. फिटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटूनी जगी घेतले ते अंगी लावून या. आता या भूलोकी मन रमत नाही. संत मंडळी स्वप्नात येतात. विठ्ठल रखुमाई माझी वाट बघतायत. रखुमाई माता आणि विठ्ठल पिता ते सर्वज्ञ आहेत. माझा जीवन वृत्तांत माझ्या जीवनातले चढउतार त्यांना ठाऊक आहेत. आता ते मला निजधामी बोलवत आहेत. ते स्वतः मला न्यायला येणार आहेत. मी माझ्या माहेरी जाण्यासाठी आतरलो आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. सुखदुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा. करुणी सिद्ध मूळ साऊले भातुके येती दिसे एके न्यावयासी. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया मायबाप. राऊळी तुकोबांचे कीर्तन झाले त्या दिवशी रामेश्वर भटही आले होते. बहिणाबाई, रत्नाकर, संताजी, गंगाराम, महादजी पंत, मल्हार पंत वगैरे मंडळी होती. प्रत्येकापुढे हात जोडून तुकोबा निर्वानिर्वीच्या भाषेत बोलू लागले. तुकोबांच्या तोंडची ही निर्वानिर्वीची भाषा ऐकून मंडळी धास्तावली. सद्गुरूंना सांगण्याचा या शिष्येला अधिकार नाही. पण इतक्या लवकर? बहिणाबाई म्हणाली. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता यांची काय वय होती? त्या मानानं आमचं. तुकोबा मंदस्मित करत म्हणाले. आपली मुलं अजून लहान आहेत, महादजी पंत म्हणाले. आणि आम्हाला अजून आपला सहवास घडावा असं मनापासून वाटतंय. मुलांचं काय, संसार चक्र थांबणार नाही. जगण्यासाठीच्या सबबी कधीच संपणार नाहीत. आणि महादजी पंत आज ज्ञानदेव नाहीत काय? आज नामदेव नाहीत काय? आज चोखोबा, गोरोबा, जनाबाई नाहीत काय? संत येत नाहीत, जात नाहीत. ते त्यांच्या ओवीत अभंगात चिरंजीव असतात. ज्यांचं माझ्या अभंगांवर प्रेम आहे ते माझे आहेत. हा तुकाराम त्या सृजनाहून निराळा नाही. ते सृजन म्हणजे साक्षात पांडुरंगाची प्रेरणा आहे. पांडुरंगाहून वेगळं या तुकारामाचं काय आहे? तुकोबांनी महादजी पंतांची समजूत घातली. सख्या, तुला थांबवण्याचा मलासुद्धा अधिकार नाही? संतोबाने विचारले. तुझा माझ्यावर प्रेमाचा अधिकार खूप मोठा आहे. तुझा देह, माझा देह दोन्ही नश्वर. आपलं एकमेकांवरचं प्रेम मात्र शाश्वत. ते कसं नष्ट होईल? पण या दोघांच्या परस्परांवरच्या अधिकाराहून त्या जगताच्या पालनकर्त्याचा अधिकार मोठा. तो अंतिम, तुकोबा म्हणाले. संतोबा गप्प झाला. रामेश्वर भट समोर आले. दोन्ही हात जोडून थरथरत उभे राहिले. डोळ्यांमधून अश्रू गळत होते. आता मी काय बोलू?
आपल्यापुढं माझं ज्ञान मी काय पाजळावं. तुम्हाला ओळखायला जाणायला आम्हाला विलंब झाला. थोर अपराध झाला आमच्याकडून. आज आपले अभंग ऐकताना, आपल्या कीर्तनात टाळ धरताना किती परमानंद होतो. त्या परमानंदाला इतक्या लवकर पारखं व्हावं लागणार. त्यांनी तुकोबांच्या चरणांवर डोळी ठेवली. तुकोबांनी मोठ्या प्रेमानं त्यांना उठवलं. प्रतिनमस्कार करून दृढ आलिंगन दिलं. फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 या मुहूर्तावर मला माझा पांडुरंग न्यायला येणार आहे. मी त्याची प्रतीक्षा करतो आहे, तुकोबा सांगू लागले. कान्ह्या समोर आला. आल्या आल्या त्यानं तुकोबांना घट्ट मिठी मारली आणि उद्गारला, दादा, तू गेल्यावर मी काय करू रे? तुकोबांनी त्याला विचारलं, कान्होबा, आई बाबा गेले तेव्हा आपण काय केलं? सावजीदादा अचानक निघून गेला. शोधलं त्याला, तो मिळाला नाही. त्यावेळी आपण काय केलं? कान्ह्या गप्प झाला. शेवटी त्यानं विचारलं, वहिनींना काय सांगणार आहेस? काही ठरवलं आहेस? तुकोबा म्हणाले, कान्हा, तिचा अधिकार फार फार मोठा आहे. रागावली, बोलली, पण प्रेमापोटीच रे. किती सोसलं तिनं, किती कष्ट उपसलीत तिनं. जितका मी माझ्या विठ्ठलाजवळ आहे तितकीच तीही त्याच्याजवळ आहे. माझा लौकिक प्रपंच तिनंच केला. म्हणूनच मी पारलौकिकाचा विचार करू शकलो. जाताना मी तिला विचारीन, पण तिला तिचा संसार आहे. जीवनाच्या अंतिम दिवशी स्वयं भगवंत नेण्यासाठी येणार, याहून उत्तम मधुर ते काय असेल? याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे जालिया वेचाचे. नाव मंगळाचे तेणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळी. अखेर फाल्गुन वद्य द्वितीया उजाडली. पहाटसमयी तुकोबा उठले. मनात एकच विचार होता. स्वयं ऋषिकेश अतिथी म्हणून घरी आले, मग त्यांचं स्वागत मी कसं करू? माझं घर जुनं झालं आहे. खूप ठिकाणी मोडतोड झाली आहे. भगवंत आले, त्यांना काय खायला देऊ? माझ्याकडं तर पाण्यात शिजवलेल्या पातळ कण्या आहेत. त्यांना बसा म्हणावं तर मोडकी भाज आणि त्यावर वाकळ. मुखशुद्धीला तुळशीपत्र. माझी अवस्था अशी आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरी पाण्या माझी रांधी येल्या कण्या. घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पण माझ्या पांडुरंगाला माझी स्थिती ठाऊक नाही काय? तो सर्वज्ञ आहे. तुकोबांनी स्नान केले. घरच्या देवांची पूजा केली. राऊळी जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. ऊर भरून आले. तुकोबांच्या नेत्रांमधून अश्रूंची धार लागली. उपरण्याने डोळे पुसत तुकोबा घरी आले. आवले, मी वैकुंठाला निघालो आहे. तू येणार बरोबर? तुकोबांनी विचारले. जा तुमचे तुम्हीच, पण लवकर परत या. आवली म्हणाली, अगं, तिथं गेलेला कोणी परत येत नाही. तुकोबा म्हणाले, म्हणूनच तू येणार का माझ्याबरोबर असं विचारतोय मी तुला. कसे परत येत नाही तेच बघते मी. आणि मी कसली तुमच्याबरोबर येते? सडा सारवण व्हायचे, गोठ्यातलं शेण काढायचे, धाराई काढायच्यात अजून. ही कामं सोडून मी तुमच्याबरोबर येऊ? मला नाही जमायचं. आवली म्हणाली. एका बादलीत पाणी घेऊन अंगणाकडे गेली. तुकोबा स्वतःशीच हसले. विठ्ठल विठ्ठल करत निघाले. तुकोबा निघाले. तुकोबांची कीर्तनातली मंडळी, आजोळची, लोहगावची मंडळी, ज्यांना ज्यांना वार्ता कळली ते गावोगावीचे वारकरी देहूत जमा झाले. तुकाराम महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरीचा गजर झाला. टाळ मृदंगाच्या तालावर सामुदायिक स्वरात अभंग सुरू झाले. तुकोबा साऱ्या समूहाला सामोरे गेले. हात जोडून म्हणाले, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. वाढवूनी दिले एकाची हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जाणे प्राणेश्वरासवे, मी माझी या भावे अनुसरलो. वाढविता लोभ होईल उशीर, अवघीच स्थिर करा ठाई. धर्म अर्थ काम जाला एके ठाई, मिळविला जीही हाताहात. तुका म्हणे आता झाली हेची भेटी, उरल्या त्या गोष्टी बोलावया. अचानक आकाशात कृष्णमेघ दाटून आले. प्रचंड वादळ सुरू झाले. धुळीचे लोट, पालापाचोळा उडू लागला. लोकांना काही दिसत नव्हते. तुकोबा पुढे पुढे जात होते. नभांगणातून देवदेवता, साधू संत, भक्त ईश्वराचा सोहळा पाहून धन्य होत होते. बघता बघता स्वयं ऋषिकेश विमान घेऊन आले. तुकोबांनी भगवंतांच्या चरणांवर मस्तक ठेवले.
भगवंतांनी त्यांच्या या परमभक्ताला परमप्रेमाने आलिंगन दिले. मोठ्या प्रेमाने त्यांना विमानात बसवले. तुकोबांनी परत देहूकडे साऱ्या लोकांकडे पाहून हात जोडले. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मत्रुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. विमान वरवर गेले, नभांगणाच्या पार गेले. वादळ शमले. लोक अनंत अथांग गगनाकडे बघत राहिले. आवलीला वार्ता कळली. आवली आणि सगळी मुलं तिथं आली. आवली धरणीवर कोसळली. ऊर बडवून घेऊ लागली. टाहो फोडून रडू लागली. आया माया तिचं सांत्वन करू लागल्या. आवाज काढून ती रडत म्हणाली, माणसानं मोठं असावं, मोठेच होते हे, पण किती मोठं व्हावं जवळच्या माणसालाही कळू नये. आता काय करू मी. एक वयस्क बाई म्हणाली, अगं पोरं लहान आहेत अजून, नवऱ्याच्या माघारी तूच आहेस त्यांना. कान्होबा आभाळाकडे बघून आक्रोश करू लागला. महादजीपंत, संतू, नावजी, रामेश्वर भट, मल्हारपंत, बहिणाबाई सारे दुःखसागरात बुडून गेले. आकाशाकडे पाहून तुकोबांना आर्तस्वरात साथ घालू लागली. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडिले कलिवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घरी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकोबांचा देह गेला, पण आजही ते आपल्यात आहेत. या जगद्गुरूंची अभंगवाणी आजही आपल्याला मार्गदर्शन करते, संकटकाळी आधार देते, संकुचित मनांना व्यापक करते. या जगद्गुरूंच्या चरणी डोई ठेवूया, त्यांची अभंगवाणी गाऊया. तोच त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, तीच त्यांची आपल्यावर महत्कृपा आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.